नाशिकमध्ये 2027मध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी नागपूर येथे बैठक घेण्यात आली। केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। नाशिक कुंभमेळ्यासाठी 8 प्रमुख रस्त्यांवर बैठकीत चर्चा। घोटी त्र्यंबकेश्वर जव्हार या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी मान्यता। नाशिक पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी मान्यता। सिन्नर ते नांदूर शिंगोटे आणि कोल्हारपर्यंत रस्ता विस्तारीकरण होणार। वणी पिंपळगाव आणि नाशिक सिन्नर या रस्त्यांचे देखील विस्तारीकरण होणार। नाशिकमधील वाहतूक कोंडीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास सुधारणा करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या। ओझर विमानतळ जवळील 10वा मैल रस्ता क्रॉसिंग, द्वारका सर्कल, इंदिरानगर बोगद्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। जळगाव नाशिक अंतर 2 तासाने कमी होणार, मुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत। जळगाव संभाजीनगरकडे समृद्धी महामार्गाला कनेक्ट होण्याकरिता स्वतंत्र रस्त्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे। नाशिक कुंभमेळ्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी नागपूर येथील हैदराबाद हाऊस येथे माननीय नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। यात महत्त्वाच्या 8 प्रमुख रस्त्यांवर चर्चा करण्यात आली।